गौस बागवानकडनं प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक ते ठरलेलं आहे. थोडंसं या ठिकाणी पाहूया. नक्कीच नो चेंडू घोषित केलेला आहे. थोडं दंडित केलं जाईल गोलंदाजाला. फटका सजवला गेलेला आहे. मात्र 4 धावा. दहा चेंडूंमध्ये आता मात्र गरज आहे ती नक्कीच 45 धावांची. पुढचा चेंडू इथे मात्र पृथ्वीराजचा. ओहो हो हो त्रिफळाची संतोष नलावडेच्या शैलीमध्ये आपण पाहतो. त्यांच्या चिरंजीव गोलंदाजी करतात पृथ्वीराज नलावडे. अगदी प्रत्येक मुवमेंट बघा त्यांची. अगदी प्रत्येक मुवमेंट, अगदी चेंडू टॅप करण्याची मुवमेंट सुद्धा, या हातातून त्या हातात चेंडू घेण्याची मुवमेंट सुद्धा आपण पाहतो. आपल्या वडिलांना एखादा मुलगा किती फॉलो करू शकतो तर त्याचं एक जिवंत उदाहरण इथे पाहायला मिळते. प्रत्येक हालचाल या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. अगदी तशीच्या तशी छबी संतोष नलावडेचे पुत्र या ठिकाणी दाखवत आहेत. पृथ्वीराज नलावडे इथे मात्र त्रिफळाचित करताना पाहायला मिळत आहेत. पाहतो लॉंग ऑफला इथे मात्र गौस बागवान यांच्याकडनं पृथ्वीराज साठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा विकेट घेतली तर पुन्हा त्याला इथे 200 रुपये पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच इथे एकदा पूर्ण केली जाते. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया पृथ्वीराज या ठिकाणी कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतायत. फटका लगावलेला इथे मात्र अजून एक विकेट आणि पृथ्वीराजच्या खात्यामध्ये 2 विकेट्स मिळत आहेत. इथे 400 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळणार आहे गौस बागवान यांच्याकडनं. वय वर्ष 15 इथं पाहायला मिळत आहेत पृथ्वीराज. दोन विकेट्स गौस बागवान यांच्याकडनं 200 रुपयाची 2 पारितोषिक त्यांना मिळतील. नक्कीच खरोखर या ठिकाणी मी सीए टॅक्स प्रो संघाचं कौतुक करीन. इथे मात्र पुल केलेला चेंडू आहे. फटका जातोय. पंचांचा इशारा 4 धावा. नक्कीच आपण पाहतो इथे मात्र 4 धावांनी धाव फलकाची धावसंख्या सजवली जाते 48. 5 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 48. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 40 धावांची गरज आहे. गोलंदाजी करतायत ते गोपाळ शिल्के मालक.